आता आत्या पण आल्यात, आता आजी चालले छोट्यावाल्या काकाच्या घरी. माझ्या आता आईला खाली सोडतो आणि नंतर आम्ही आमच्या घरी जातो कांदिवली. गणपती असं आले तर आम्हाला यायला भेटत नाही ते आम्ही सुट्टी होती म्हणून आम्ही आधी जातो आमच्या घरी. आता दुसऱ्या भावाच्या घरी. हो बघा इथं आजी खाली जायची वाट बघते. मी खाली जातो आता माझ्या दुसऱ्या लेकाकडे. विसरला आईला पेढा दिलास का? साल काढून खाते केळ्याची. कोण मी तर बघू आता. 3 hours later. आज भात बनवलाय नॉर्मल मटरचा. वाव, खिचडी भात नाही तो फ्राय भात आहे मटरचा. A few moments later. रात्रीचे 11:30 वाजले. इथं मी आता कॉफी बनवायला ठेवले आणि बहिणींना तिघांना पण आमच्या तिघांना आता कॉफी पियायची इच्छा झाली, तर आता मी कॉफी बनवते. रात्री 11:30 वाजता कोणाला इच्छा होते कॉफी पियायची? हा, काय काय लोक रात्री पण पित असतील 2-3 वाजता कॉफी. आताशी तर 11:30 वाजले. मुंबईमध्ये तर जेवायचा टायमिंग आहे. आम्ही दररोज 11:30 जेवतो, पण आज पाणी पण लवकर झालं, आमचं जेवण पण लवकर झालं, आता मी कॉफी ठेवतो. The next day. तर मी ना आता रवा बनवतोय. किती मोठा आवाज केला टीव्हीचा. रवा टाकला, आता भाजून घेतो मस्त. सुक्या कढईमध्येच रवा टाकायचा असतो. बघा मिनी ब्लॉक तर तुमच्याकडे आला असेल, मी रवा बनवलाय. तिचा आवाज बघा, ब्राऊन रवा झाला आता भाजून. 10 रुपयावाला घीचं पॅकेट आहे, म्हणजे 2 छोटे चम्मच घी. बघा घी गरम झाल्याच्या नंतर आता काजू बदाम टाकतो. 1-2-3 मिनटं म्हणजे भाजून घ्यायचं थोडंसं. त्याच घीमध्ये आता ब्राऊनला तो भाजला रवा टाकूया. चांगला मिक्स करून झाल्याच्या नंतर मी पाव लिटर दूध टाकलं याच्यामध्ये. 160 ml दूध. वाफच कॅमेऱ्यावरती उडाली. चांगला मिक्स करत राहायचं, कारण की गट्ट्या नाही झाल्या पाहिजेत रव्याचे. मिक्स झाल्याच्या नंतर असं दिसतं. आता याच्यामध्ये साखर टाकतो. 3 चम्मच साखर आहे. अर्धा पेला आहे. काजू बदाम. थोडं एक्स्ट्रा दूध झालंय ना, आता ते आटवून देतो. रवा रेडी होतो आता मस्त. काळोख कशासाठी झालं आहे, कारण की प्लास्टिक लावलं ना बाहेर, त्यामुळं घरामध्ये पूर्ण काळोख पडले. अजून थोडा वेळ स्लो गॅसवरती मिक्स करायचं, नाही तर करपू पण शकतो रवा. 4 भांडी खराब केली त्यासाठी मी. रवा कसा घट्ट एकदम मस्त झाला आता रवा. छोटं करून झाला, तर थोडासा मी काढून घेतला रवा. असंच गोड 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 होऊन जाईल. तो खाऊन आता कसा लागतोय. आला आता उजेड आला, उजेड एकदम मस्त आला. The next day. वरतून आणलाय स्पेशल रवा केक आहे. खूप मस्त लागतो हा केक. आता हे लोक कपाड्यामधून कपड्यांच्या घड्या घालतात आणि मी मदत करतो त्यांची. बघा त्यांचे कपडे ठेवलेत कपडे, आणि हे तर फेकायचे आहेत. अजून आता फेकायचे कपडे निघतील आणि घड्या पण अजून मारायचे. आत्ताशी तर एवढंच निघालं आहे. हा एक आहे. हे असं दिसायला छोटे, पण आतमध्ये एवढं गज सांगितलं ना आमच्या लोकांना कपाटमध्ये साफ करायला. एवढं गज भरलेलं आहे ना आतमध्ये, ते असे दिसतात छोटे छोटे, पण आतमध्ये भरपूर भरलेले आहेत कपडे. आणि 1 मिनटं, माझा कप्पा बघा बिचाऱ्याचा, छोटासा एकदम. घडी काय बोलतात, घरी घालायचे पण त्यात, फिरायचे पण त्याच्यात, फंक्शनचे पण त्याच्यात. बघा 4:15 वाजलेत. आम्ही लोक 4 वाजता बसलोय. 15 मिनटं झाले बस. जास्त कंटाळा आला आता कपडे घडी मारायचा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बघ परत फेकून मारले टी-शर्ट. काय बोलायचं. तर मी तुम्हाला सांगतो, हे शर्ट आहे ना, हे माझंच आहे पहिल्याचा, 2 वर्ष अगोदरचा. केवढूच आहे ते. बहिणीने तिला यासाठी घेतला कमी करून. मिक्की माऊसचं आहे. तेव्हाच्या टायमाला 150 रुपयाला घेतलेला. बघायचे किती कपडे निघाले फेकायला. बघा हा ना, किती आहे बोचका. एवढे फेकायचे कपडे आहेत. माझे घरी घालायचे मिळून परत नवीनवाले कपडे बाहेर जायचे, आणि कोणते असे फंक्शन पण एवढे कपडे नाहीत, कारण की किती जास्त कपडे आहेत. एवढे फेकायचे आणि हेवाले बाकीचे घडी मारून ठेवायचे. म्हणजे घडी मारलेत, आता आतमध्ये ठेवायचे.
कारण आता हे वाला कपाट आहे ना हे ते आता काढणार आहे, कारण की जी खालच्या घरामध्ये मशीन आहे ना वॉशिंग मशीन ताईची इथं ठेवलेली ती आता वरती आणणार आहे. खाली जागा थोडीशी कमी पडते म्हणून ती आता वरती आणणार आहे वॉशिंग मशीन. सगळे कपडे काढून ह्या लोकांनी मला एकच दिलं आहे खप्पा. याच्यातलं सगळं सामान आहे ना आता मला लावून ठेवायचं इथं याच्यामध्ये. इथं पण सामान आहे थोडं, इथं पण आहेत प्रोडक्ट वगैरे, याच्यामध्ये वह्या पुस्तकं आहेत.